राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या माजी नगरसेविका रुपाली पाटील आपल्यासोबत आहेत. काही वेळापूर्वी तुम्ही फेसबुक पोस्ट केली की अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमधलं सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे, लवकरात लवकर सत्य बाहेर येऊ द्या. ब्लॅक बॉक्स ज्या पद्धतीनं जळाला तसं कार्यकर्त्यांचा जीव जो आहे तो दिवसेंदिवस जळतोय. आमच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत, सत्य बाहेर आलं पाहिजे. नक्की सांगायचं काय किंवा का वेळ लागतो? आम्हालाच कळत नाहीये की राज्याचे उपमुख्यमंत्री, आपला माणूस, कामाचाच माणूस माननीय अजितदादांची ही घटना घडलेली आहे आणि 19 दिवस यातले व्हिडिओ येत नाहीये, कुठला पुरावा येत नाहीये. म्हणजे आम्ही रोज एक वाट बघतोय की आमच्या समोर पुराव्यानिशी या घटनेचा अहवाल, चौकशी समोर येईल, तर आम्हाला कळेल ना की हा अपघात आहे का घात आहे. आणि जर ते समोर येणार नसेल, काल बातमी येते की ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला, आता त्याचा डेटा रिकवर करण्यासाठी परदेशात पाठवावं लागेल. मग हे किती भयान आहे. का पुरावे मिळत नाहीयेत, का समोर येत नाहीयेत. आपल्याकडच्या एजन्सीवर आम्ही अविश्वास नाही दाखवते, पण त्यांनी त्याच तत्परतेने, त्याच तातडीने समोर गोष्टी आणणं गरजेचं आहे. तुम्हाला आठवत असेल का की तो ब्लॅक बॉक्स अजितदादांचा सापडला. मला वाटतं ही बातमी मी तुमच्याच माध्यमातून बघितलेली, त्याचे फुटेज आहेत. मी म्हणत नाही की माध्यमं हे न्यायालय आहेत, पण माध्यमांकडं ज्या ऑन द स्पॉट त्या दिवशी जे दाखवलाय तो इव्हिडन्स म्हणून वापरला जातो, ॲक्ट म्हणून लक्षात घ्या. म्हणजे जो आमचा सोशल ॲक्ट आहे किंवा जो इलेक्ट्रॉनिक ॲक्टच्या ह्याच्यामध्ये तो वापरला जातो. मग तो सापडला, तो सापडून आज 10 दिवस झाले आणि मग 10 दिवसानंतर यांना कळतंय का की त्यातलं जो काही डेटा आहे तो जळालेला आहे. हे जरा थोडं संशयास्पद आहे. कारण का मी सोडून द्या, मी लोकप्रतिनिधी कार्यकर्ता सोडून द्या, एक वकील म्हणून जेव्हा या प्रकरणाकडे बघितलं जातं तेव्हा हे पुरावे समोर का येत नाहीयेत, का पुरावे समोर येऊ नये याच्यासाठी कोण काय करत आहेत का, हे प्रश्न समोर येणार. आणि मला वाटतं की पुराव्यांसाठी महाराष्ट्र थांबलेला आहे. तुम्ही जर भविष्यात याची जर याचिका हायकोर्टात दाखल झाली नाही तर आश्चर्यचकित समजू नका. कारण का जर यंत्रणांचा तपासच होणार नसेल तर तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली नाही तर तुम्हाला थेट कोर्टामध्ये जावं लागेल. हो, कारण का मग कोर्टाकडं, मेहरबान कोर्टाकडं जाऊन त्या यंत्रणेला तसा मेहरबान कोर्टाकडनं आदेश मिळवून त्यांना करावंच लागणार आहे. आत्ता आम्ही काय करतोय, फक्त निवेदन देऊन मागणी करतोय. आमच्यासमोर तर आज 19-20 दिवस काहीच आलेलं नाही आहे. आजची तारीख काय लक्षात घ्या, आजची तारीख आहे 17. आहे 17 दिवस आणि 28, 29, 30, 31 म्हणजे किती झाले, 18, 19, 20, 21 दिवस झालेत अजितदादांना जाऊन. 21 दिवस जाऊन सुद्धा जर कुठले पुरावे, व्हिडिओज, आम्ही प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत त्याची जर उत्तरं मिळत नसतील तर आमचा संयमाचा बांध कधीही सुटू शकतो. आम्ही हे फक्त संयम, महाराष्ट्रातली जनताचा आक्रोश वाढू नये, काहीतरी अजून विपरीत घडू नये म्हणून शांत होतो, म्हणून संयम धरला होता. जर अशाच पद्धतीने तपासाची गती राहिली तर तो संयम आमचा तुटू शकतो. आमचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी, जे काही याच्या पुढे होईल मग त्याला जबाबदार ही सगळी यंत्रणा, हे सरकार हेच असणार आहे. म्हणजे जाणीवपूर्वक आता समजा तो जर परदेशात ब्लॅक बॉक्स गेलाय, निश्चित त्याला 10-15 दिवस लागणार. म्हणजे तो विषय हळूहळू त्यातलं महत्त्व किंवा त्यातली जी परिस्थिती जिंकण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना, मला वाटतं कमी करण्याचा प्रयत्न आहे का काय असं येतो आणि म्हणून ती पोस्ट आहे. तुम्ही असं म्हणताय की या सगळ्या प्रक्रियेला वेळ जाईल. जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे तो खरं तर सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असतो. या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केंद्रीय यंत्रणा करतायत. ज्या खरं तर खात्याकडे हा सगळा कारभार म्हणजे सिव्हिल ॲव्हिएशन, केंद्रीय विमान नागरी वाहतूक मंत्र्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे का, किंवा केंद्रीय जे विभाग याच्यामध्ये काम करतात त्यांना काय सांगायचं? आम्ही लक्षात घ्या, जसं देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन दिले तसंच आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याच्यानंतर अमित शहाजी यांना सुद्धा निवेदन आम्ही आणि त्या माध्यमातून आमच्या त्या गोष्टी आहेत. कारण का याचा तपास CID वगैरे करून उपयोग नाही आहे. हायर लेवलला उच्चस्तरीय एकतर न्यायालयीन चौकशी, आणि ती न्यायालयीन चौकशी लावल्यानंतर त्याच्यामध्ये जे विमानतळांच्या ज्या हायर एजन्सी आहेत त्याच सांगू शकतात. ब्लॅक बॉक्स जो एकतर जळाला
आता तो कोणत्या लेवलला, कोणत्या दबावाला, म्हणजे आगीचा कोणता तो दबाव होता त्याच्यामध्ये जायला, त्याचे सुद्धा आमच्याकडे सगळे पुरावे आणि तज्ज्ञ लोकांनी पाठवलेले आहेत. कसं आहे, तज्ज्ञ जी लोक आहेत सगळीच समोर येऊन माध्यमासमोर बोलणारी नाही आहेत, किंवा आमच्यासारखी जी आहेत ती आम्ही फक्त यंत्रणा किंवा तपास चौकशा आम्हाला काय देतात याच्यावर थांबलेलो आहे. एकदा तपास चौकशाने खरे पुरावे देऊन, मी पुन्हा सांगते, नुसतं समोर येऊन नाही तर पुरावे देऊन आम्हाला याचं सांगावं. पुढची ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही करायला इथं तयार आहोत. आणि नाही आता यंत्रणेने केलं तर आम्हाला न्यायालयात जाऊन या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील. एक शेवटचा प्रश्न आहे. पवारसाहेब ज्या दिवशी अजितदादांची ही घटना घडली त्यावेळेस शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली होती की याचं राजकारण करू नका, ही निव्वळ अपघाताची घटना आहे. मात्र त्यानंतर एक एक प्रश्न जे आहेत ते बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या 21 दिवसांचा जो वेळ गेलेला आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येते. संशयाला नक्की वाव घेण्यासाठी जागा कुठे आहे किंवा मग नक्की होतंय काय की तुमचा संशय जो आहे दिवसेंदिवस वाढत आहे? माननीय शरद पवार साहेबांनी ते का वक्तव्य केलं, मला वाटतं रोहित पवार यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी ते दुसऱ्या दिवशी वक्तव्य केले. मुळात त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी का ते वक्तव्य केलं, कशासाठी केलं आणि हे मी नाही सांगू शकत, पण त्यांच्या आमदारांनी, त्यांच्या नातवांनी ते गोष्ट सांगितलेली आहे. आम्हाला त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे. ज्या दिवशी अजितदादांची ही घटना घडली तेव्हापासून आम्ही संशय आमच्या मनामध्ये होता. 4 ते 5 दिवस तर आम्हाला सुधारलंच नाही की अजितदादा आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आमचा मेंदू शुद्धीवर आला, आम्ही शुद्धीवर आलाय, तसे ते प्रश्न समोर आले. एक लक्षात घ्या, साधा रस्त्यावर अपघात झाला आणि ती व्यक्ती समजा मृत पावली तर त्या मृत व्यक्तीला तातडीने घेऊन जात नाही, त्याच्या नातेवाईकांना बोलवलं जातं, त्याचा ती मृतदेहाची ओळख केली जाते, त्याचा पंचनामा केला जातो, नवीन याच्यानुसार त्याचा व्हिडिओ शूटिंग्स होतं, फोटो होतात, DNA टेस्ट होते, पोस्टमॉर्टम रिपोर्ट होतो. असे अनेक विषय जे कायदेशीर आहेत हे आमच्यासमोर प्रश्नचिन्ह म्हणून बसलेले आहेत. तरीसुद्धा आम्ही आज 21 दिवस संयम ठेवलेला आहे. त्यामधल्या कालावधीत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांशी भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे. ते सुद्धा आम्हाला त्यांनी आश्वासित केलं की जी लागेल चौकशी ती मी लावणार आहे आणि अजितदादांच्या या घटनेचं सत्य समोर आणणार आहे. त्याच्यामुळे आता कोणी राजकारणातील त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्या दादांवर काही रोष काढण्यासाठी किंवा डायव्हर्ट करण्यासाठी करणारी काही लोक आहेत. मला त्यांना काही बोलायचं नाही आहे, फक्त एकदा हे येऊ द्या मग बोलू. कारण का दादांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुम्हाला येणाऱ्या काळात बोलताना दिसतील. ते काही या नेत्यांना बांधील नाही आहेत की ते म्हणतील त्या पद्धतीने किंवा त्यांनी सांगितलं म्हणून ऐकलं केलं. आज अख्खा महाराष्ट्र बोलतोय, महाराष्ट्राची लोक आम्हाला फोन करतायत, तुम्ही गप्प कसे बसले, दादांनी सगळ्यांना मदत केलेली आहे, दादांनी अनेक जणांना न्याय दिला आणि दादांच्याच घटनेचं जर सत्य समोर येत नसेल तर तुम्ही कार्यकर्ते, तुम्ही पदाधिकारी, तुम्ही आमदार विकले गेले तर नाही ना. स्वतःच्या राजकीय पोळी भाषणासाठी आपला नेता गेला तर गेला, आपल्याला कोणतरी बघेल म्हणून तर शांत बसले की नाही, हे प्रश्न विचारतात लोक आम्हाला आणि आम्ही नाही होत त्यातले. म्हणून तर मी सांगितलं की दादांचं सत्य समोर येण्यासाठी जे करावं लागेल आम्हाला, दादांच्या कार्यकर्ते भगिनींना, बंधूंना, आमदारांना, ते आम्ही करणार आहोत. फक्त आम्ही संयम ठेवलाय, त्या संयमाचा बाण सत्ताधाऱ्यांनी आणि एजन्सांनी तोडू नये एवढी माझी विनंती आहे त्यांना. आपण पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ते नेत्यांना बांधील नाहीत, कोणत्याही पदासाठी आम्ही गप्प बसणारे कार्यकर्ते नाहीत. या सगळ्या प्रकरणामधलं सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. जर लवकरात लवकर तपास यंत्रणांनी या सगळ्या प्रकरणाचा अहवाल दिला नाही तर मग मात्र आम्हाला न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी लागेल अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.